नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण गव्हाच्या पिठापासून एक वेगळा नाश्ता बनवणार आहे। तो चटपटीत आणि मुलांच्यासाठी एकदम हेल्दी आहे। गव्हाच्या पिठापासून बनवतो आपण, त्यामुळे त्याला काहीच मुलांच्यासाठी अडचण येणार नाही। मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे। त्यात आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पाणी घालून हे सर्व एकजीव, म्हणजे आपण आंबोळीचं पीठ कसं सरसरीत करून घेतो त्या प्रकारे ह्याला आपण करून घ्यायचं आहे। आपल्याला अशा प्रकारे ह्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे। आता यात लागणारे साहित्य आपण फ्राय करून घेऊ। आता आपलं तेल गरम झालं आहे। मी 2 चमचे तेल घातले आहे बारके। यात आता आपल्याला जिरं मोहरी घालून तडतडीत करून घ्यायचं आहे। जिरं मोहरी चांगली भाजली की मग त्यात 1 कांदा आणि 1 टोमॅटो आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून त्याही तेलात परतून घ्यायचं आहे। जिरं मोहरी आता आपली भाजली आहे। त्यात मी 1 टोमॅटो, 1 कांदा, 1 मिरची, 2 मिरच्या ह्या व्यवस्थित एकदम मऊ होऊपर्यंत परतून घेणार आहे। म्हणजे जे आपण गव्हाच्या पिठाचा जो नाश्ता बनवणार आहे त्यात जे कांद्याचा कच्चापण किंवा टोमॅटोचा जे कच्चापण आहे जो लागतो तो लागणार नाही आणि चवीला एकदम खूप छान बनेल। एकदम मऊ होऊपर्यंत, म्हणजे आपण फोडणीला टाकल्यावर कांदा टोमॅटो कशा प्रकारे परतून घेतो त्या प्रकारे ह्याला परतून आपण घ्यायचं आहे चांगलं व्यवस्थित। अशा प्रकारे आपला कांदा टोमॅटो मऊ झाल्यावर आपण आता त्या बॅटरमध्ये हे सर्व घालून घेऊ। आता हे गरम गरमच मी या बॅटरमध्ये घालून देते। दिसायलाही खूप सुरेख दिसतं अशा प्रकारे केल्यामुळे। आता ह्यात थोडी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे, थोडं धन पावडर, तुम्हाला घालू वाटत असेल तर घाला, असं नाही की ते घालायलाच पाहिजे। थोडासा गरम मसाला। आता हे परत सर्व एकजीव करून घेऊ। हे अशा प्रकारे आता आपलं बॅटर तयार झालं आहे। अजून जर तुम्हाला ह्यात कमी मीठ वाटत असेल तर तुम्ही घालू शकता। तव्याला आता आपण तेल लावून पुसून घेऊ। पहिल्यांदा सुती कापडाने त्याला पुसून घ्यायचं, म्हणजे आपण जी रेसिपी बनवणार आहे ती व्यवस्थित उलटेल। आणि पातळ आपल्याला बॅटर जरासं पातळ करायचं आहे। मगाशी घट्ट झालं होतं, हे पहा अशा प्रकारे मी पातळ केलंय। आता तवा तापला आहे, त्यात मी सोडून घेते। जास्त वेळ नाही लागत आपल्याला ह्याला बनवायला, 2 मिनिटात बनते आणि गव्हापासून बनवलेले आहे त्यामुळे मुलांच्यासाठी खूप हेल्दी आणि पौष्टिक आहे। ज्यावेळी आपल्याला गडबड असेल किंवा वेळ झाला असेल, मुलांना नाश्ता पटकन करून द्यायचा असेल, त्यावेळी ही रेसिपी तुम्ही नक्की बनवू शकता। मुले आवडीने खातात। त्यासोबत खोबऱ्याची चटणी किंवा सॉस हे देखील तुम्ही देऊ शकता मुलांना। हे आता आपली वरून पाहू शकत असाल कशा प्रकारे पचली आहे, म्हणजे शिजली आहे वरून। आता ह्याला आपण पलटी मारायची आहे। हे पहा अशा प्रकारे आपल्याला पलटी मारायची आहे। कशा प्रकारे बनले आहे हे तुम्ही पाहू शकता। आणि माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहा।
आता 2 मिनिटं ह्याला दुसऱ्या बाजूने पण शेकून घेऊ, म्हणजे ती व्यवस्थित पचली जाईल. अशाच प्रकारे अजून आपल्याला पूर्ण राहिलेले पण बॅटरचे बनवून घ्यायचे आहे. दुसऱ्या बाजूने देखील तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे भाजली गेली आहे. आता ह्याला आपण साईडला काढून घेऊ. अजून ह्यापेक्षा पातळ जरी केलं तरी चालतं, एकदम कुरकुरीत होतं. पण जास्त पातळ केलं तर ते निघणार नाही, म्हणून यासाठी मी एवढ्या थिकनेसचं बॅटर बनवून घेतलं होतं. आणि अशा प्रकारे तुम्ही बनवून मुलांना खाऊ घालू शकता. हे पहा, एकदम सोप्या पद्धतीने उलटलं जातं. हे पहा, अशा प्रकारे आपला चटपटीत नाश्ता तयार गव्हाच्या पिठापासून झाला आहे. आता बाकीचे सर्व अशाच प्रकारे बनवून घेऊ. हे पहा, अशा प्रकारे आपले सर्व नाश्ता बनवून तयार झाला आहे. हे पहा किती जाळीदार आणि मऊ झाला आहे. मी ह्याला चटणी सोबत खाऊन दाखवते. एकदम मस्त बनला आहे नाश्ता हे. अशा प्रकारे आपण लहान मुलांना काहीही नवीन पदार्थ बनवून खायला जर घातलं तर लहान मुलं आवडीने खातील. जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंट बॉक्समध्ये ह्या रेसिपीबद्दल तुमचे काय मत आहे कळवायला विसरू नका.